श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आहे पवित्र श्रावण सोमवार. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाच्या भक्तीचा महिना आणि त्यातला सोमवार तर शिवभक्तासाठी खूप खास मानला जातो. आज अनेक जण महादेवांची पूजा करतात, अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि शिवमूठ वाहतात. पण आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि वेगळी सेवा सांगणार आहे. ही सेवा शिवमुठीपेक्षा वेगळी आहे. शिवमूठ वेगळी अर्पण करायची आहे आणि आज तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर 21 तांदळाचे दाणे अर्पण करून माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करू शकता. ही सेवा वेगळी आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. स्वच्छ होऊन देवासमोर बसावे. सर्वात प्रथम महादेवांना नमस्कार करावा. शिवलिंग स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून त्यावर पाणी अर्पण करावे. त्यानंतर 21 स्वच्छ तांदळाचे दाणे घ्यावेत. अखंड तांदूळ 21 घ्यायचे आहे. आता आपल्याला मन शांत करून मनातील इच्छा महादेवांसमोर सांगावी. यानंतर एक एक तांदळाचा दाणा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. प्रत्येक दाणा अर्पण करताना माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी अशी प्रार्थना करावी. घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात. घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट यावी. हातात आलेला पैसा टिकावा आणि घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये अशी मनापासून प्रार्थना करावी. ही सेवा करताना घाई करू नका. श्रद्धेने आणि शांत मनाने प्रत्येक तांदूळ अर्पण करा. 21 तांदूळ अर्पण झाल्यानंतर महादेवांना नमस्कार करा. शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर काही वेळ शांत बसून महादेवांचे स्मरण करा. शिवमूठ ही वेगळी सेवा आहे. शिवमूर्तीच्या परंपरेनुसार वेगळी अर्पण करायची आहे. पहिला श्रावण सोमवार आहे तर आज शिवमूठ अर्पण करायची आहे. त्यानंतर ही 21 तांदळाची सेवा आपण वेगळी करू शकता. ही सेवा विशेष करून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात आर्थिक सुख, समृद्धी यावी या भावनेने केली जाते. मात्र कोणतीही पूजा किंवा मंत्र ही श्रद्धेची साधना आहे. मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म यांना नेहमी महत्त्व द्या. आता 21 तांदूळ अर्पण करताना शेवटी हा मंत्र म्हणावा. ओम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री महालक्ष्मे नमा. हा मंत्र 21 तांदळासोबत 21 वेळा म्हणू शकता किंवा तुमच्या मताने 16 वेळ सुद्धा म्हणू शकता. शेवटी दोन्ही हात जोडून म्हणा, हे महादेव आणि माता पार्वती, महालक्ष्मी, माझ्या घरावर तुमची कृपा सदैव राहू द्या. घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. माझ्या कुटुंबाला सदैव तुमचे आशीर्वाद मिळू द्या. हर हर महादेव अशी शिवांना प्रार्थना करायची आहे. तसेच आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आपण पूजा करत असतो. पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. आजच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करून केलेली साधी सेवा देखील भक्तिभावाने करता येते. विशेष करून ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास सांगितला आहे किंवा कालसर्प दोष असल्याचे सांगितले आहे, त्यांनी आज नागपंचमीच्या दिवशी हा एक सोपा उपाय श्रद्धेने करून पाहावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा कच्चे गाईचे दूध घ्यायचे आहे. घरातील गाईचे थंडे गार असे कच्चे दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी साखर म्हणजे अगदी 1 चिमूट साखर टाकायची आहे. हे सर्व पदार्थ लोट्यामध्ये घेऊन महादेवांचे आणि नागदेवतेंचे मनापासून स्मरण करायचे आहे. त्यानंतर घरातील जितके सदस्य हा उपाय करत असतील तितक्या प्रमाणात दूध घेऊ शकता. उदाहरणार्थ घरामध्ये 3 किंवा 5 व्यक्ती असतील तर 3 चमचे कच्चे गाईचे दूध घेऊन घ्या आणि थोडे तूप घ्यायचे आहे. गाईचे शुद्ध तूप आणि दूध पाण्यामध्ये मिसळून लोटा तयार करायचा आहे. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी एक एक करून त्या पाण्यामध्ये आपला चेहरा पाहावा. मनात भगवान महादेव आणि नागदेवतेचे स्मरण करावे. घरातील सर्व लोकांनी पाण्यात पाहिल्यावर हा लोटा घरातील कोणतीही एक व्यक्ती शिव मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता. सर्वांनी हा उपाय स्वतः करणे आवश्यक नाही. घरातील एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबाच्या वतीने हा उपाय करू शकता. आता हा लोटा घेऊन शिव मंदिरात जावे. सर्वात प्रथम भगवान महादेवांच्या शिवलिंगावर हे पाणी आणि दूध
श्रद्धेने अर्पण करावे. त्यानंतर मंदिरात नागदेवतेची मूर्ती किंवा नागप्रतिमा असेल तर त्यावरही श्रद्धेने अर्पण करावे. नागदेवतेला दूध अर्पण करावे. अर्पण करताना मनामध्ये अशी प्रार्थना करा, हे महादेव आणि नागदेवता, माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या. माझ्या जीवनातील अडचणी दूर होऊ द्या. राहू आणि केतूमुळे काही अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग मिळू द्या. माझ्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदू द्या. काल सर्पदोष कमी होऊ द्या. हा उपाय नागपंचमीच्या दिवशी दिवसभरात आपल्या सोयीच्या वेळी एकदाच करू शकता. हा उपाय नागपंचमीच्या दिवशी दिवसभरात आपल्या सोयीच्या वेळी कधीही तुम्ही आज करू शकता. मात्र मंदिरात पूजा आणि अर्पण करण्याची वेळ मंदिराच्या नियमानुसार ठेवा. दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही करू शकता. उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, मनामध्ये श्रद्धा ठेवा. कोणत्याही भीतीपोटी हा उपाय करू नका. राहू, केतू आणि काळ सर्प दोषाबद्दल कुंडलीत काही सांगितले असेल तर त्यासाठी जाणकार ज्योतिषाचा योग्य सल्ला घेणेही चांगले आहे. आज नागपंचमीच्या दिवशी महादेवाचे नामस्मरण करा आणि नागदेवतेला मनापासून नमस्कार करा. हा उपाय आपल्या कुंडलीमधील जे पण काही दोष असतील ते दूर होण्यासाठी आज हा उपाय नक्की करा. खूप सोपा उपाय आहे. तर अगदी आपण हा उपाय घरी जरी केला तरी चालेल, पण मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिउत्तम.